अंती तूच तूच सर्व ठाई, आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई। श्री स्वामी समर्थ। मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। ही तिथी भगवान श्री हरी विष्णूंची आवडती तिथी मानली जाते। त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत हे आचरण करतात। याशिवाय आषाढी एकादशीला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्याही खास विशेष असं महत्त्व आहे। अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते, त्यांनी आषाढीपासून ह्या व्रताची सुरुवात ही करावी। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणारी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं देखील म्हटलं जातं। आध्यात्मिक तसेच धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी पासून भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेत जाऊन झोपी जातात। या काळात सर्व शुभ कार्य ही थांबतात। भगवान विष्णू 4 महिने निद्रा अवस्थेत जातात, म्हणून या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं। तर आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खास असतो। वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळीसारखाच मोठा असतो। महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात। पण बरेच लोक असतात की त्यांना काही कारणांमुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही। मात्र या शुभ दिवशी विठुरायाला नमन करून घरच्या घरी आपण पूजा ही करू शकतो आणि घरच्या घरी ही आषाढी साजरी ही आपण मोठ्या आनंदात ही करू शकतो। या दिवसाची तिथी प्रारंभ तसेच पूजेचा शुभ मुहूर्त, पारायणाची म्हणजेच उपवास सोडण्याची वेळ आणि आषाढी एकादशीचे महत्त्व या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड हा केलेला आहे, तो तुम्ही निश्चितच पाहावा। तर मंडळी, सकाळी स्नानादी करून देवाजवळ दिवा लावावा, उदबत्ती, दीपधूप, निरंजन ओवाळावे। यानंतर आपल्याला पूजा करायची आहे। देवांना शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक घालावा। त्यानंतर परत शुद्ध पाण्याने आपण स्नान घालावे आणि स्वच्छ कापडाने सर्व देवांना पुसून देवघरात विराजमान करावे। त्यांना अष्टगंध, हळदी, कुंकू लावावे, पिवळी फुलं आणि तुळस अर्पण करावी। एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो असं म्हणतात, त्यामुळे देवांना उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य आपण दाखवावा, देवांची आरती करावी व सुख समृद्धी समाधानासाठी मनोभावे प्रार्थनाही करावी। घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटपही करावे। शक्य असल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नक्की जावे। एकादशीच्या दिवशी पूर्ण वेळ उपवास हा केला जातो, तर या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ आपल्याला प्राप्त होते। एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचाही सल्ला धर्मशास्त्रात दिलेला आहे। आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे हे आहे आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे हा देखील आहे। या व्यतिरिक्त व्रत संबंधी अनेक प्रकारचे फायदेही आपल्याला पाहावयास मिळतात। एकादशी दिवशी सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वज्र कालावधी मानला जातो। एकादशीला चुकूनही भात खाणं हे टाळावं। तर या दिवशी आपल्याला एकादशीचा संकल्प करायचा आहे। मम कारिक वाचिक मानस पात कोप दुरिक्षय पूर्वक श्रुती पुराणोक्त प्राप्त्यर्थम श्री परमेश्वरम प्रीती कामनाया व्रत महाया करीचे असा संकल्प उच्चारून आपण तो म्हणावा आणि तामणामध्ये पाणी सोडावं आणि श्रद्धा भक्तिपूर्वक यथाशक्ती पूजन हे करावं। या दिवशी होम हवन करण्याची पद्धत नसते, तर कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते। मात्र हे व्रत 80व्या वर्षापर्यंत करावे। तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली तर व्रताचे उद्यापन करून व्रताची समाप्तीही करावी। तर ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची आहे त्यांनी पुढील नियमही पाळावेत। आषाढी एकादशी जवळ येत आहे, त्यांनी या व्रताची सुरुवात करण्यासाठी अतिशय उत्तम हा दिवस मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे व्रत मानले जाते। या दिवशी पूजा व दान केल्यास त्याचे फळ अक्षय पटींनी आपल्याला प्राप्त होते। या दिवसापासून चातुर्मासाची ही सुरुवात होते। या दिवसापासून कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे।
धार्मिकदृष्ट्या या दिवशी काही कामं करण्याचा सल्लाही दिला जातो. एकादशीच्या दिवशी नियमांचे पालनही केल्याने श्री हरी विष्णू लवकर आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही तामसिक कामं करणंही आपण टाळलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवांचा मंत्रांचा जप करावा. श्रीहरींच्या भक्तीमध्ये दंग होऊन भगवंताप्रती श्रद्धा व्यक्त केली जाते. तर देवशनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहारही आपण घ्यावा. या दिवशी चुकूनही मांसाहार, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. शिवाय या दिवशी कोणतेही तामसिक पदार्थांचे सेवन हे टाळावे. या दिवशी कोणाबाबतीतही वाईट विचार करू नये, कोणाविषयीही वाईट बोलू नये. या दिवशी भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हावे. भगवान विष्णूंची कथा ऐकावी, मंत्रांचा जप करावा. आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत करण्याची पद्धत म्हणजे काही लोक निर्जला किंवा काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊनही हे व्रत आचरण करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नानादी करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे. संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन कीर्तन हे आपण करावं. जागरण करण्याने हे व्रत पूर्ण मानले जाते. विठ्ठल नामाचा जप करत संपूर्ण दिवस देवांच्या नामस्मरणात आपण घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पाळणं सोडलं जातं. या दोन्ही दिवशी श्री हरी विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा हा लावावा. पूजेच्या वेळी 1000 किंवा 108 तुळशीपत्र विष्णूंना अर्पण करायची आहेत. संपूर्ण वेळ भजन कीर्तन करण्यामध्ये आपण व्यतीत करावा. आषाढी एकादशीला व्रतादरम्यान फळं खावीत. जेवणाच्या वेळी साबुदाणा खिचडी म्हणा किंवा फळं तुम्ही खाऊ शकतात. जेवणाच्या वेळी साबुदाण्यापासून बनवलेले अनेक पदार्थ हे बनवले जातात. तर उपवासादरम्यान वीकनेस जाणवत असेल तर फळं खाऊ शकतात किंवा तुम्ही ज्यूस वगैरेही घेऊ शकतात. मसालेदार पदार्थ या दिवशी खाऊ नयेत, कारण उपवासादरम्यान मसालेदार पदार्थांचे सेवन केले जात नाही. उपवास सोडताना फळे, दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या यासारखा सात्विक आहार हा घ्यावा. भाताने उपवास सोडणे अतावश्यक आहे, म्हणून द्वादशी तिथीला हे खाणं आवश्यक आहे. सर्व तामसिक भोजन व कार्य या दिवशी टाळावेत. उपवास सोडण्यासाठी भाविकांनी पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. पूजाविधी सुरू करण्याआधी घर व पूजा कक्ष स्वच्छ करावा. भगवान श्री हरींची मूर्ती ठेवावी. तसेच तुपाचा अखंड दिवाही लावावा. मूर्तीला तुम्ही पिवळ्या फुलांनी सजवावे. त्याचप्रमाणे मूर्तीवर आपण पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. दीपधूप दाखवावा. तसेच घरी बनवलेली खीर, हलवा, पंजेरी आणि 5 हंगामी फळं नैवेद्यामध्ये अर्पण करावीत. भगवान विष्णूंना घरी बनवलेला नैवेद्य तसेच तुळशीपत्र अर्पण करावे. श्री विष्णू सहस्त्र नामाचे पठणही आवर्जून करावे. श्री हरी विष्णूंच्या मंत्रांचा जप आपण या दिवशी आवर्जून करावा. अशा प्रकारे श्री हरींना आवाहन करावे व मनोभावे पूजनही करावे. त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवम, त्याचप्रमाणे अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, हे नाथ नारायण वासुदेवम. याबरोबर श्री हरी विष्णूंचा तुम्हाला जोही मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणावा. तसेच ब्राह्मणांना या दिवशी दान, त्याचबरोबर ब्राह्मणांना या दिवशी अन्नदान करावे आणि त्यानंतरच स्वतः अन्न हे ग्रहण करावे आणि उपवास पूर्ण करावा. आषाढी एकादशीच्या दिवशी कोणावरही टीका करू नये. खोटे बोलणे टाळावे. या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी मीठ, साखर, तेल आणि अन्न सेवन करू नये. या दिवशी पूजेत तुळशीचा पानांचा आपण आवर्जून वापर हा करावा. सर्व पाप कर्मांपासून मुक्ती देणारे एकादशीचे हे पवित्र व्रत भगवान श्रीहरींना समर्पित आहे. हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. एकादशीचे हे व्रत केल्याने 1000 गायी दान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. तसेच आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त, तिथी आणि उपवास सोडण्याची म्हणजेच पाळणे सोडण्याची वेळ याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तोही तुम्ही निश्चितच पाहावा. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.